मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडत होती आई. गावकरीही तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून थरथर कापत होते. पण अचानक काही तासातच चित्र बदललं. पोलिसांनी एका गोष्टीचा उलगडा केला, ज्यामुळे पूर्ण गाव सुन्न झालं. आईचं रडणं खोटं होतं का? आईलाच का अटक झाली? दुसऱ्या दिवशी आईने असं काय केलं की पोलीस सुद्धा अवाक झाले? क्षणात गेम पलटी. याच प्रश्नांनी कोळगाव शिवार हादरलं होतं. श्रीगोंदा तालुक्यातील नहेरमळा साधं शांत गाव. गावाच्या टोकाला असलेली एक खोल विहीर. 27 नोव्हेंबरची दुपार. सूर्य डोक्यावर, शेतात सगळीकडे शांतता. तेव्हाच गावातील एका शेतकऱ्याने विहिरीकडे पाहिलं आणि त्याचा आवाज अक्षरशः दणाणून गेला. अरे बापरे, काहीतरी विहिरीत तरंगतंय. गावात पळापळ, एखाद्या भयानक अपघातासारखं वातावरण. झाडांमागून, पायवाटांमधून लोक धावत आले. कोणी मोबाईल काढला तर कोणी किंचाळत मागे हटले. विहिरीत एक छोटंसं न हलणारं शरीर, 8 महिन्यांचं बालक. सगळ्यांचं हृदय पिळवटून निघालं. फोन बेलवंडी पोलिसांकडे गेला. पोलीस निरीक्षकांच्या पथकाने धाव घेतली. मदतीने बाळाला बाहेर काढण्यात आलं, पण उशीर झाला होता. गावातील लोक सावरत नव्हते. बाळाची आई रुजा, काल्पनिक नाव, अश्रूंनी वेडीवाकडी होऊन रडत होती. माझं लेकरू, माझं लेकरू. तिचा आवाज दूरपर्यंत ऐकू जात होता. सगळ्यांना एकच वाटत होतं, ही आई इतकी रडते, मग गुन्हा कोणी केला असेल? पोलिसांनी चौकशी सुरू केली. आई रुजा, चुलत बहीण पिया आणि चुलत भाऊ दर्शन तिघेही एकमेकांकडे पाहत होते, पण उत्तर मात्र गोलमाल देत होते. मला माहित नाही, मी घरात नव्हते, बाळ खेळत होता. त्यांचं बोलणं सतत बदलत होतं. पोलिसांचा संशय वाढला. चौकशी कडक झाली. पोलिसांनी एक एक प्रश्न खोलवर विचारला आणि मग रुजाचा चेहरा बदलत गेला. श्वास जोरात सुटू लागला आणि डोळे मोठे झाले. आणि अचानक ती कोसळली. हो, मी केलं, मीच टाकलं, मीच फेकलं बाळाला. गावात एकच थरकाप उडाला. रुजाने सांगितलेलं ऐकून पोलीस, गावकरी, तिचंच कुटुंब सगळे स्तब्ध झाले. ती म्हणाली, सकाळी 10:30 वाजता घरात कोणी नव्हतं. बाळ झोळीत झोपलं होतं. मला राग आला. मी ब्लँकेटमध्ये गुंडाळलं आणि विहिरीत फेकून दिलं. हे शब्द ऐकून आजूबाजूचे शिपाईही थबकले. गावात वीज चमकावी तसं वातावरण बदललं. रुजा जी काही तासांपूर्वी ढसाढसा रडत होती, त्याच दिवशी दुपारी पोलीस स्टेशनमध्ये मात्र पूर्ण शांत बसून कबुली देत होती. हीच ती गेम पलटणारी घटना होती. रुजाला ताब्यात घेण्यात आलं. पुढील तपास सुरू झाला. एपीआय नंदकुमार सोनवलकर यांचं पथक खबरदारीने सर्व पुरावे गोळा करत होतं. गावकऱ्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता. आई स्वतःच्या लेकराला असं कसं करू शकते? पण रुजाच्या नवऱ्याचं म्हणणं वेगळं आलं. राहुल, नवऱ्याचं काल्पनिक नाव. तो म्हणाला, ती बराच काळ मानसिक तणावात होती. किरकोळ कारणांवरून ती चिडचिड करायची. काहीतरी मनात साचलेलं होतं. रागाच्या भरात तिने हे पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी गावातलं वातावरण पुन्हा बदललं. बाळाच्या मृतदेहावर टाकलेले पांढरं कापड, गावातली शांतता, लोकांच्या डोळ्यातील पाणी, हे सगळं अजूनही ताजंच होतं. पण त्याच दिवशी अशी एक गोष्ट घडली की गावकरी तोंडावर हात ठेवून थिजले. रुजाने थेट नवीन साडी परिधान केली. ज्या घरात काल मृतदेह होता, त्या घरातून आज चकचकीत पोशाखात ती पोलिसांसोबत बाहेर आली. पोलिसांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही स्त्री एवढ्या शांततेने कशी वागत आहे? काल ढसाढसा रडणारी, आज इतकी स्थिर. गावकरीही हादरले. ही आई आहे की नराधम? हीच ती घटना ज्यामुळे क्षणात गेम पूर्ण उलटून पडली. तपास सुरू आहे. पुरावे जमा होत आहेत आणि संपूर्ण श्रीगोंदा तालुका या प्रकरणाच्या निष्कर्षाची वाट पाहतोय. रुजाने हे जाणीवपूर्वक केलं की मानसिक ताणांचं संकट होतं की घरात दुसरा काही दबाव? उत्तर पुढच्या तपासात कळतील. पण सध्या गावात एकच चर्चा. मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडणारी आई, पण काही तासातच तिचा चेहरा बदलला आणि अखेर तिलाच अटक झाली. असं काय घडलं होतं त्या घरात? हीच त्या भयानक दिवसाची शेवटची ओळ ठरली.